आसिफ यांना मी विनंती करेल की रोशनजी राऊत यांचा अथोचित स्वागत करायचं मंचावर। इकडे आपण बघू शकतात अक्करपट्टी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर ज्यांनी टेनिस क्रिकेट खूप खेळलेला आहे, कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत, असे आमचे काका नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालेला आहे रोशनजी राऊत। चला मॅच ऑन करा, मॅचला सुरुवात करा। ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आमिर आणि तहा गोलंदाज नियाज माझगावकर आपल्याला पाहायला मिळते। 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे आहेत, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल। आज शेवटचा दिवस आहे, पाबंदी दिली जाणार नाही। पहिला चेंडू उडवलाय, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार, येतोय PDMPL चौकार, 4 धावा। सुरुवात 4 ने अगदी गोड होत असताना एक बाजूला मनोर, दुसऱ्या बाजूला तारापूर, माजिद 11 तारापूर, अल्तमश फायटर मनोर, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। माझ्याबरोबर कॉम्बॉक्स मध्ये गेले 2 दिवस आणि आज शेवटच्या दिवशी देखील इकडे जुडलेले आहेत। गुड ट्राय, क्या बात आहे, अगदी सूर मारली होती समोर, परंतु कॅच पकडता आले, परंतु टाळ्या वाजतायत कारण की चांगला एफर्ट होता। आसिफ भाई, देखा जाए तो घर के खिलाड़ी है बहुत सारे, माजिद 11 तारापुर में कितना टोटल बनाना पड़ेगा मनोर टीम को? 60-65 बहुत अच्छा स्कोर रहता है, वो लास्ट तक ओवर तक ये मैच चलता है। और बहुत ही अच्छा जंप मारा था सैफू ने, अच्छा सा कवर में शोर, मगर आसान से कैच ड्रॉप, एक रन चुराया, दूसरे के लिए दौड़े, रन आउट का खतरा था मगर सही थ्रो नहीं। अच्छी गेंदबाजी नियाज भाई की प्रीतम जी। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कित्येकदा चांगल्या चांगल्या खेळाकडून कॅच सोडून जातो, परंतु इकडे देखील कॅच सुटलाय, थोडा मन तुटलाय गोलंदाजाचा। आणि मागच्या मॅच मध्ये आसिफ भाई मी सांगेल की 10व्या क्रमांकाच्या त्या बॅट्समनची दिलेरी देखील मानावी लागेल की विकेट नव्हते आणि त्याने षटकार खेचला। अगदी मात्र 9वा विकेट गेला असता जर कॅच गेला असता तर, परंतु हिम्मतला रिवॉर्ड तिकडे मिळाला, षटकार। धावसंख्या 2 ने पुढे जाईल, कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र यावेळेस 2 धावेनिशी पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पुढे जाणार। स्कोरबोर्ड 9 पाहायला मिळते, 9 बघू शकतात। चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी। चांगला चेंडू आहे, पायाने चेंडू अडवलाय। क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळतं असं म्हणायला हरकत नाही। अगदी आपण बघू शकतात एका खेळामध्ये 2 खेळचा मजा येत असताना कुतुब आमचे आलेले आहेत। कुतुब भाऊ, त्यांचं देखील स्वागत आहे। त्यांचा संघ टॉप 6 मध्ये प्रवेश केलेला, पुढची मॅच त्यांची असेल कुतुब टायगर्स, आणि त्यांनी नाव चेंज केलंय। कुतुब भाऊ, टीमचं नाव त्याच्या मुलाच्या नावाने ठेवलेलं आहे, रहमान टायगर्स। क्रॉस बॅटीने इकडे फटका सजवलाय, मस्तक पे दस्तक, आमिर नावाचा ब्रँडेड फटका सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पार, येतोय चला जास्त वेळ घ्यायचा नाही, टीम मीटिंग मध्ये ही विनंती असेल। षटकाराला एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16, गुणलेखक म्हणून माझ्याबरोबर जोडला जातोय कॉम्बॉक्स मध्ये जैलून। प्रीतम जी, अभी आपने थोड़ा टाइम के बाद बोला था कि 10वां प्लेयर आके भी छक्का मारा, तो मैं ये कहना चाहता हूँ कि कैप्टन का भरोसा रहना चाहिए हर एक प्लेयर पे और टीम का भी। अगर कैप्टन अपने बल्लेबाज पे भरोसा रखते कि नहीं तू मारेगा ना, तो वो बल्लेबाज मारने वाला ही है, अच्छा खेलने वाला ही है। तो टीम का भरोसा बल्लेबाज पे रहना चाहिए, बॉलर पे रहना चाहिए, तो टीम आगे जाती है। प्रीतम जी, मेरा ये सोचना है। ऐसा जैसे कि कहा था सभी बहुत सारे कैप्टन ने कहा है कि अकेला नहीं, जब पूरा टीम परफॉर्मेंस देगी तभी हम जीत पाएंगे।
एक अकेला एखादा मैच जिता सकता है, लेकिन हर मैच खेलेगा ये पॉसिबल नहीं है। बड़े बड़े खिलाड़ी देखे जो हर मैच खेलते नहीं है, कंसिस्टेंसी सब में नहीं रहती। कुछ कम ही खिलाड़ी है जो कंटिन्यूस खेलते। उसमें मुझे याद आता है मार्केल बेवन, जो ऑस्ट्रेलिया का एक था जो आउट ही नहीं होता था, खड़ा रहता था लास्ट तक। डाऊन द लेग साइड आहे IFS, मात्र पंचांनी लाईन चेक केली। आसिफ आपल्याला बघा, आसिफ आपल्याला जिकडे कमी तिथे आम्ही सांगतोय या स्पर्धेमध्ये खूप मोठी कामगिरी राहिलेली आहे, कारण की स्पर्धा भरवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि स्पर्धा भरवून ती यशस्वी करणं ही दुसरी गोष्ट आहे। त्याच्यासाठी स्पॉन्सर लागते, त्याच्यासाठी मेहनत लागते, त्याच्यासाठी कोर कमिटी लागते आणि त्या कोर कमिटीचा एक चांगला हिरा आसिफ मुछाले आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17 स्कोर कार्डवर आहे। अगदी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते। यानंतर अजून एक टॉप 6 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच रहमान टायगर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच आरवी डहाणू। फटका फसलाय, पहिला विकेट येईल का? अरे आज तेल लावून हाताला आलेत वाटते, चेंडू हातात राहतच नाही आहे। अगदी मात्र जो नाश्ता केला होता तेल हाताला राहिलंय मला तर वाटते अजून, आणि त्यामुळे मात्र एक नाही 2 कॅच ड्रॉप होत असताना प्रेक्षक वर्ग नाराज होत आहेत, कारण की गावचे प्लेयर्स जास्त आहेत तर गावचे प्रेक्षकचा सपोर्ट देखील असेल आणि तिकडे ती नाराजगी पाहायला मिळते। एक बाजूला माजिद 11 तारापूर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते अल्तमश फायटर मनोर। खऱ्या अर्थाने मात्र 2 विकेट यायला पाहिजे होते, गोलंदाजाच्या खात्यामध्ये एक एक विकेट जायला पाहिजे होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी खराब कामगिरी केली। त्यांनी फलंदाजाला सांगितलं अजून जाऊ नका, वेळ आहे। ॲक्च्युली एकाच बॅट्समनचे मला तर वाटते 2 कॅच सुटलेल्या, 2 झेल यावेळेसचं मात्र आपण बघू शकतात। तहा या बॅट्समनला मात्र संधी दिलेली आहे। तहा मनोरगावचाच खेळाडू आहे, त्याचबरोबर आमिर आवारी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाने पाहिलं, अगदी गुडलेनला चेंडू स्पॉट करतोय, बाउन्स चांगला मिळाला या चेंडूवर, कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। शाकीर मुल्ला कालची शेवटची मॅच अगदी चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली शाकीरच्या बॅटमधून। मात्र बघायला गेलं तर 37 धावा आल्या, 70 धावेचं टार्गेट त्यांनी चेस केलं। याच्या शरीरयष्टीवर तुम्ही जाऊ नका, दिसायला तुम्हाला हाडाकुडा दिसेल परंतु त्याचे फटके अगदी चांगले आहेत, परंतु इकडे चांगला फटका आहे का? यावेळेस कमालीचा एफर्ट। आजच्या दिवसामध्ये फिल्डिंग एवढी चांगली होत आहे ना की आयोजकाला प्रश्न पडणार आहे की बक्षीस बेस्ट फिल्डरचं कोणाला द्यायचं। महेशेद आपल्याला पाहायला मिळते यावेळेस आपण बघू शकतात, परंतु जो कॅच घेतलाय ना त्याने लगभग अर्ध नाव कोरलेलं आहे ट्रॉफीवर, बेस्ट फिल्डरच्या ट्रॉफीवर अर्ध नाव कोरलंय। तो कॅच घेणारा प्लेयर आपल्याला पाहायला मिळाला एलेन तो ये छाए हुए इस टूर्नामेंट में, इन्होंने शुरुआत ही हाफ सेंचुरी से कर दी, ऐलान कर दिया मानो कि ये टूर्नामेंट मेरी है। 2 ठिकाणी त्याचं नाव इकडे पुढे असेल, एक बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीवर आणि बेस्ट फिल्डरच्या ट्रॉफीवर। अगदी शिरगावचा हा खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, युवा टॅलेंट। खूप सारे शिरगावचे सिनियर खेळाडू होते, त्यांनी खूप कौतुक केलं एलेनचं आणि काय तो परफॉर्मन्स करतोय खऱ्या अर्थाने। येणाऱ्या आपण काळामध्ये त्याला शिरगावच्या मेन संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल, यात काही वाद नाही। आतमध्ये येऊन फटका चांगला केलाय, यावेळेस मात्र गॅप शोधलाय, पाठलाग सुरू आहे, परंतु शर्यत जिंकणार चेंडू येणार यावेळेस चौकार। धावपलकावर लागल्या जात आहेत। चेंडूचा विचार केला, चेंडू 5 झालेले आहेत, शेवटचा चेंडू आहे। दुसरा षटक पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, शॉट चेंडू, इकडे फटका उंच गेलाय, यावेळेस तरी कॅच होईल का? यस, इकडे मात्र विकेट येत असताना तिसरी संधी नाही दिली इकडे तहाला।
अजून एक धडाकेबाज फलंदाज जो इनफॉर्म आहे या स्पर्धेमध्ये खूप चांगला कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते. बॉलिंग म्हणा बॅटिंग म्हणा राहील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला फलंदाज बाद झाला आणि दुसरा चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा झाल्या त्या म्हणजेच 23-23 अगदी बरोबरच बघायला गेलं तर जास्त पण नाही मिळत आणि कमी पण नाही मिळत. दोन्ही बाजूला बॅलन्सिंग आहे. 11.5ची रन रेट देखील बॅटिंगसाठी देखील चांगली आहे आणि गोलंदाज म्हणेल की फुलटॉचा चेंडू आहे तिकडे पॉवर प्लेला 2 ओव्हरी 23 धावा काहीच हरकत नाही आहे. अगदी बरोबरीत चाललेली मॅच आपण बघू शकतात. आजची शेवटचा दिवस अगदी टॉप 6ची लढाई. ॲक्च्युली बघायला गेलं तर जेव्हा लीग मॅचेस असतात तेव्हा तुम्हाला एक संधी असते. इकडे संधी नाही भेटणार. इकडे हरलात तर ज्याप्रमाणे सिपाही काल म्हणाले डू ऑर डाय, करूया मरो नाही तो बॅग भरो. आज यही आहे, करूया मरो नाही तो बॅग भरो. आणि इकडे आपण बघू शकतात तिसरं षटक नियाज माझगावकर लेजेंडरी खेळाडू तारापूरचा. फुल टच चेंडू आहे गॅपमध्ये टाकलाय. 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा चौकार. चार रनाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 धावा धावफलकावर. अगदी टप्पा इकडे मिळाला नाही गोलंदाजाला आणि फुलटच चेंडू. या अगोदर 2 मॅचमध्ये थोडा शांत दिसला कॅप्टन आमिर, परंतु आज मात्र घरून अगदी मागची इनिंग जी आहे ती त्यांनी यूट्यूबला बघितली असेल की मी कसा आऊट झालाय. अगदी शिकून आलाय असं म्हटलं तर चुकीला सुधारणं म्हणजेच एक चांगला खेळाडू. आणि इकडे चुकीला सुधारत असताना यावेळेस खोलवरचा चेंडू डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 31 स्कोर कार्डवर. वर हल्ला होतोय. आज मात्र फरक आहे गोलंदाजीमध्ये. काल अलग गोलंदाजी होती, आज दिवस वेगळा आहे. आज 0 ने सुरुवात करत असताना थोडा महागडा ठरतोय. 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 16 खर्च केल्या. आताच्या ओव्हरमध्ये 9 आणि त्यामध्ये अजून 1 ॲड करा. 10 धावा खर्च केलेल्या आहेत 2 चेंडूवर. आमिरचा प्रेशर आहे. ओव्हर संपल्यानंतर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनसाठी. धावसंख्या 33. आता रेंज मधला चेंडू उचललाय. अगदी मनगटाचा पावर. क्या बात है महिराज, ये अपना सिक्का जमाते हुए. काय स्टॉप आहे आज. खऱ्या अर्थाने टेन्शन पडणार आहे खास करून ना आयोजकांना की हे बेस्ट फिल्डरची ट्रॉफी कुठे कुठे फिरते. कधी उडी मारून इथे जाते, कधी उडी मारून तिथे जात आहे. आता एक चांगला स्टॉप 5 धावा सेव्ह केल्यात आणि थोडं गोलंदाजाचं कॉन्फिडन्स देखील वाढवलं असेल. आज काय मती, आज एक जॉन्टी रूट्स इथे आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. जंगलामध्ये चिते ज्याप्रमाणे उडी मारतात ना, एखादा चिता काय 3-4 चिते इकडे आलेत असं वाटायला लागलंय त्या जंगलातले. एक धाव असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. माजिद 11 ने एक लकी त्यांचा 12वा प्लेयर इकडे पाठवलेला आहे सुकियान मुल्ला. आणि यस यावेळेस चांगला फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये. यावेळेस फटका फसलाय का अगदी बाउंड्री लाईन जवळ. काय घडतंय, क्या बात है. चीते की चाल, बाज की नजर और महिराज के कैच पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकते. अगदी बाउंड्री लाईन जवळ प्रेक्षक आहेत आणि अगदी क्लिअर कॅच पाहायला मिळतोय.
पंचांवर दबाव नका टाकू, जेव्हा पंचाला वाटेल तेव्हा रिव्ह्यू आहे हे लक्षात घ्या. पंचांवर दबाव टाकून रिव्ह्यू नका घेऊ, ही विनंती आहे. देऊया. इकडे काही कमालची कॅच घेतलंय, अगदी फटका सजवला तेव्हा असं वाटलं की इझिली हा मात्र मिड विकेटला क्लिअर करेल, परंतु हा मोठा भाग आहे आणि फटका खूप चांगला होता, परंतु इकडे महिराज त्याच्यामध्ये आला, त्याला क्लिअर करू शकला आणि काही सुपर पॅचिंग घेतोय महिराज. यस, सूर्यकुमार यादवची आठवण करून देत असताना यावेळेस आपण बघू शकतात खूप सारखे कॅच, खूप सगळ्या कॅचेस आहेत. बघायला गेलं तर T20 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस पाकिस्तान मेगा फायनल आणि श्रीशंतची कॅच ती विसरू शकणार नाही. मिसबा उलगची ती कॅच नाही पकडली होती तर वर्ल्ड कप पकडला होता, आणि सूर्यकुमार यादवने देखील कॅच नाही पकडली तर वर्ल्ड कप पकडला. कपिल देव 1983 सर विमन रिचर्ड स्ट्राईकला असताना मात्र मदनलालने पुन्हा एकदा ओव्हर मागितली की एक ओव्हर मला द्या, मी एक ओव्हर टाकतो ही शेवटची, यानंतर नाही मागणार, आणि त्या ओव्हरमध्ये तो कॅच नाही पकडला, तो वर्ल्ड कप पकडला. अशा खूप साऱ्या मात्र कॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामुळे मात्र मॅचेस जिंकलेले आहेत. गोलंदाज मात्र नियाजवर थोडा दबाव आणला होता आमिरने. आसिफ भाई, हा कॅच घेतल्यावर मात्र थोडं राहत की सांस ली होगी थोड़ी. प्रीतम जी 2 छक्के बचाए और अच्छे बल्लेबाज को पवेलियन लौटा दिया. महराज की क्या कहते हैं महराज के बारे में? मुझे तो बहुत पसंद है ये प्लेयर, ऑलराउंडर है माजिद फाइटर में. जी हाँ, इसी को तो कहते हैं ये स्ट्रोक अच्छा है, आज चलने नहीं दे रहे नियाज की. बल्लेबाज आया और खाता खोला 6 रन से. ईमान फाइटर और डहानू 11 नेक्स्ट मैच दोनों टीम से के कैप्टन से विनती है कि आप इनिंग ब्रेक में आ जाए. टॉस किया जाएगा, 5वीं ओवर जब खत्म हो जाएगी तब जब टॉस बॉक्स के पास आ जाए, इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41-41 स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत मनोर टीमचे. लगभग 14ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. नवीन बॅट्समन जो गेला अमान ने संभाली कमान और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन पार 6 रनों के लिए. एक से एक तुरफ खान आज नजर आने वाले हैं मैदान में. उनको पता है ये पहला साल है और सभी लोग पहला साल को याद रखते. वर्ल्ड कप पहला किसने जीता तो आज भी सबके मुंह में सबको पूछेंगे, बच्चे को भी पूछेंगे तो वेस्ट इंडीज बोल देगा आपको. अगर देखा जाए तो IPL पहला किसने जीता तो किसी को पूछेंगे तो राजस्थान बोल देगा आपको. T20 वर्ल्ड कप पहला किसने जीता तो इंडिया ने जीता, भारत ने जीता. ये पहली जो सार रहती है वो यादगार रहती है, और इसे जीत कर ये यादगार को इतिहास बनाना चाहते सभी टीम. मागची मॅच अक्षरशः म्हणजे जशी सुरुवात झाली पाहिजे होती शेवटच्या दिवसाची तशी सुरुवात झाली. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. फटका फसलाय, राहिलचा कॅच आहे, 2 सुटलेत, 3रा ड्रॉप होत असताना मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय शहबाज. देखिए शहबाज भाई, महिराज को देख के ऐसा लगता है कि कैच पकड़ना कोई मुश्किल काम नहीं है, लेकिन आपको देख के ऐसा लगा कि ये काम मुश्किल का काम है. महराज हवा में जम मार के पकड़ रहा है और सेबू खड़े खड़े कैच नहीं ले रहा है. बहुत ही फर्क गिर रहा है
दोनों प्लेयर में। अच्छा बल्लेबाज आउट हो जाता था अगर ये कैच हो जाता तो प्रीतम जी। जहां पे एक खिलाड़ी आपके टीम के 11 रन बचा रहा है, वहां पे दूसरा खिलाड़ी व्हाइट से इशारा, जहां पे एक रन नहीं थी वहां पे भी रन दे रहा है कैच ड्रॉप करके। होता है, क्रिकेट है, सभी से खेल अच्छा होगा ये कही नाही सकते। ते सांगतात ना, जे आपण विचार केला असतो तेच घडेल असं होत नाही, आणि जे विचार केला नसतो ते घडणार नाही असंही होत नाही, यालाच आयुष्य म्हणतात। ओहो काय वेगवान चेंडू आहे। ही प्लेट ॲक्च्युली यूट्यूबला चांगले व्ह्युअर्स भेटतील बघायला गेला तर। काही कळलं नाही ही कोणती प्लेट आहे, नवीन प्लेट आली क्रिकेटमध्ये असं म्हणायला हरकत नाही। आणि एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 44 झालेले आहेत। पुढची मॅचचा देखील मी विनंती असेल दोन्ही कॅप्टनने यायचं आहे। अगदी स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, ड्वेन ब्रावोची आठवण करून दिली, लसित मलिंगाची आठवण करून दिली, इथे आपण बघू शकतात की जसप्रीत बुमराहची आठवण करून दिली। स्लोवर चेंडू टाकण्यामध्ये हातकंडा आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट चेंडू आलाय आणि वेगवान टाकला, राहीलने सांगितलं पायामधला चेंडू, मनगटाचा पॉवर दाखवला, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईन पार, येतोय एमपीएल। बरोबर 50 आता मात्र झालेला आहे। बघा सरळ बॅटीने धावा येत असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे बाउंड्री लाईनच्या जवळ फील्डिंग होत आहे, शाकीर कडून देखील जोडी चुकी होत असताना। एक बाजूला मनोर आहे, दुसऱ्या बाजूला तारापूर आहे। माजिद 11 तारापूर आणि त्यांच्या विरुद्ध अल्तमश फायटर मनोर, अशी ही मॅच 51 स्कोर कार्डवर। माजिद फाइटर्स हमारे 12वें बेटे हैं माजिद फाइटर्स के। यस शुक्लान मुल्ला, बड़ी बहुत सारे नाम है उनके। व्हाइट चेंडू, स्कोरबोर्ड 52, 52 स्कोर कार्डवर। यस बेहतरीन, एकदम डिसिप्लिन 12वा मी म्हणे, काही नाही बसून असतो, एक्सप्रेशन नाही काही नाही, षटकार लगो चौकार लगो आपला मॅच बघतो आणि त्याच्याहून शांत पाठवलाय मनोरने, अगदी शांत आहे, काही बोलत नाहीये, मोबाईलमध्ये गुंगा आहे। यावेळेस मात्र यावेळेस डॉट चेंडू येणार, षटक क्रमांक 4 समाप्त। 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 52। आजची टेक्नॉलॉजी आहे, युवा खेळाडू मोबाईलमध्ये पबजी जास्त खेळतायत आणि मैदानामधले खेळ मात्र विसरून गेलेले आहेत। मला नाही वाटत त्यांना माहिती असेल की सुपर आंबा काय असतो, त्यांना माहिती असेल भवरे काय असतात, शिट्ट्या काय असतात, लगोरी काय असते, लपाछुपी, अजूनही बरेच पकडापकडी, लंगडी, बरेचसे खेळ आहेत हे त्याने पाहिले पण असतील। विटी दांडू झाला, बरेचसे असे जे मैदानी खेळ आहेत जे आपण अगोदर मात्र लहानपणी खेळायचे, अलग अलग सीझनला अलग अलग खेळ खेळायचे। 52-3 च्या समाप्तीनंतर म्हणजेच 13ची सरासरी इकडे मेंटेन केलेली आहे मनोर टीमने। बघा बॅट्समनला लागेल तेव्हा बॅट्समन नक्कीच तुम्हाला आवाज देईल, तुम्ही बाहेरून आवाज देऊ नका ही विनंती आहे, कारण की वेळ वाया घालवू नका। टॉप 3 मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र इकडे चांगली टोटल असणं गरजेचं आहे, कारण की समोर देखील चांगली बॅटिंग साइड आहे। गोलंदाज महिराज, ॲटलीस्ट जाइल्स आणि मुरली कार्तिकची आठवण करून देणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय। फक्त एकच कारण आहे की गॉगल घालून तो गोलंदाजी करतोय,
इंग्लंडचा ॲडलेट जायंट्सला आपण बघितलं असेल, डाव्या हाताचा गोलंदाज गॉगल घालून गोलंदाजी करत, आणि मुरली कार्तिक देखील भारताकडून डाव्या हाताचा गोलंदाज हा गॉगल घालून गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. मजर साबित आपण बघू शकतात की मागची जी स्पर्धा झाली मुस्लिम लीगची ती मात्र गाजवली त्यांनी. बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड घेतलं. आमच्या मंचावर येत असताना CPL अक्षरशः गाजवली त्यांनी मात्र. आपण बघू शकतात महिराज, पहिला चेंडू, राहिलचा फटका, अगदी ताकदवान 8, 10, 15 स्टेडियम पार पोचवलाय. जवळजवळ या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार 125-30 काय मीटर मोजले जातील. देखील सर्वात लांबचा षटकार आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील मजर भाई हमारे साथ जुड़ते हुए. शुक्रिया शुक्रिया प्रीतम भाई, बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट और उतना ही खूबसूरत ग्राउंड और उतनी अच्छी प्लेयर यहाँ पर देखने मिल रहे हैं. बेहतरीन छगा यहाँ पर मारा है और ये वापस और पिच गेंद लगा दिया है मिड विकेट की दिशा पर. गेंद जाती हुई सीमा पार, सोना चांदी चौनप्राश षटकार, बहुत ही खूबसूरत. उस फील्डर पर जिसने आसान कैच छोड़ा है, और ये कैच छूटने के बाद अब जिस तरह के ये छक्के लगा रहे, ऐसा लग रहा है कि ये मैदान मानो उनको 38 सर्कल जितना लग रहा है. ये गेंद भी लगभग आप देख सकते हैं लगी है नारियल के ऊपरी हिस्से में, वो नारियल का पेड़ है वहाँ पे लगी है. ये दोनों बड़े हिट है. मैं कहूँगा कि अब बाउंड्री लाइन के बाहर एक्स्ट्रा प्लेयर ज़्यादा रख दीजिए, वॉलंटियर को रखना चाहिए, क्योंकि राहिल फॉर्म में आ चुका है. कैच छूटने के बाद राहिल शो शुरू. कल के दिन में इस गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की थी, उसी गेंदबाज को 1 नहीं 2 नहीं लगातार 3 बड़े हिट. राहिल इस वक्त ऑन फायर. स्कोरबोर्ड 70 आहे. 70 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. स्ट्रोक क्या लगा रहे, क्या बढ़िया बल्लेबाजी. भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं, और बल्ले को लग के जो गेंद बाउंड्री लाइन के पार गिरे उसे छक्का कहते हैं. प्रीतम भाई, आपने कहा कि ऐसे प्लेयर को अगर जीवन दान देंगे तो आपको मुश्किल और हर चीज की खामियाजी गुजरना पड़ेगा यहाँ से. और खूबसूरत बल्लेबाजी कहूंगा. यस सर, 3 आ चुके. अब लाइन जो है ना वो ऑफ स्टंप के बाहर भी, और लेंथ जो है वो गुड लेंथ पर ये गेंद डाली है. 3 गेंदे यॉर्कर के तलाश में गए थे, लेकिन फंस गए. डॉट चेंडू स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता. इकडे 1 धाव वाईटची नक्की मिळेल. अगदी दोन्ही बॅट्समनला बघितलं ना, कोणताच प्रयत्न नाही धावण्याचा. नो स्ट्राईकचा बॅट्समन देखील सांगतोय की अमन की राहिलला स्ट्राईक राहू द्या. राहिल अन्सारी, स्कोरबोर्ड 71 71. पण एकदा एज लागलाय. इकडे मात्र कीपरच्या डोक्यावरून नाही भेटणार. येणार चौकार. अगदी वाईट ठेवला होता यावेळेस शॉट थर्डमॅनला, आणि यावेळेस मात्र थांबवता आला नाही. तब्रेज पाहायला मिळतोय. त्याचा बीट करून चौकार. 5 स्कोर कार्डवर यावेळेस अगदी बघायला गेलं तर राहिल पोहोचलाय. तो म्हणजेच 30 धावेवर. चेंडू त्याने खेळले ते म्हणजेच 10.
म्हणजे 3च्या सरासरीने धावा जमा केल्यात प्रत्येक चेंडू मागे. चेंडू जाऊ दिला. पंच सांगतायत चांगला चेंडू आहे. इथे मात्र षटक वाईट चेंडू दिलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 76. अजून एक धाव असेल. दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करायला लावतोय विनीत सर आणि मयूर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 77. या स्पर्धेची हायएस्ट टोटलचा विचार केला मजरबाई तर हायएस्ट टोटल आहे ती म्हणजेच 97. अजून बॉल भरपूर बाकी 99 आहे. पुन्हा एकदा वाईट. 78 स्कोर कार्डवर 78 यावेळेस पाहायला मिळत आहेत. काल खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु आज राहील समोर अगदी फसलेला आहे. आणि पुन्हा एकदा फटका राहीलचा गॅप मध्ये देखील लांब देखील खूप मोठं षटक पाहायला मिळते. 4 षटकार 3 वाईट आणि 1 चौकार अशा रीतीने जवळजवळ 31 धावेचं षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्कोर आणि पुढे जाईल 83. ये इनिंग्स के बाद नहीं आए तो ये मैच तुम्हारा मैच 5 ओवर में खिलाया जाएगा. डानू शोएब और कुतुब सीसी ये इनिंग्स के बाद टॉस करने नहीं आए तो तुम्हारा मैच 5 ओवर में खिलाया जाएगा. यस सर. प्रत्येक टीमला आम्ही अनाउन्समेंट करतात की 5 ओव्हर संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन जे आहेत ते टॉस बॉक्सकडे येऊन राहा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कमिटीला मात्र वारंवार अनाउन्समेंट करून सुद्धा सपोर्ट भेटत नाहीये. मी म्हणेल की क्रिकेट म्हणा आयुष्य म्हणा एक डिसिप्लिन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा डिसिप्लिन थोडा दाखवा. खेळण्यासाठी जसे तुम्ही आतुर असतात ना तसे अंगामध्ये मात्र नियम देखील पाळणं शिका. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 84 झालेले आहेत. चला टीम मीटिंग खूप मोठ्या घेतल्या जाते हे लक्षात घ्या. मागचं ओव्हर 31 धावेचं हाताळलं. प्रीतम भाई ये 10 का दम दिखा रहे हैं राहिल भाई, इसके बारे में आपका क्या कहना है? उनके बल्लेबाजी के बारे में फुल जोश से और फुल ताकत से मार रहे हैं सीमा पार. ये खिलाड़ी जो है वो गेंदबाज को टेंशन देने वाला खिलाड़ी है. यहाँ पे गेंदबाज के हाथ में अभी पसीना भी आ चुका होगा कि हमको राहिल को गेंदबाजी करनी है, जो कि फिलहाल तो नो स्ट्राइक पे है. डानू टीमचा कॅप्टन आलेला आहे. रहमान फाइटर म्हणजेच कुतुब यांना विनंती आहे कॅप्टनला पाठवा. और जिस तरह से राहिल खेल रहे मुझे लगता है पहुंच चुके हैं 40 रन पर, शायद 36 पर पहुंच चुके. शॉर्ट बॉल आहे, उंच गेलाय आणि इकडे कॅच होईल. महिराज फिल्डिंग चांगली करतोय, गोलंदाजीमध्ये मार्क आला असं झालेलं आहे. या आपण बघू शकतात अगदी कॅच. आणि महिराज सांगत असेल की राहिलची कॅच घेतलेली असती तर एखादं चित्र वेगळं असतं, परंतु खेळ कोणताही असो त्याच्यामध्ये जर तरला थारा नाही. या डीजे मूवी का गाना बजता हुआ अजय देवगन की डेब्यू मूवी है. यहाँ पे भी फूल और कांटे, कई फूल है कई कांटे. स्कोरबोर्ड आहे 84. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॉसबेटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला नाही. एक धाव मात्र नक्की मिळेल. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय सैफ अली. एक धाव. राहिल अन्सारी ऑन स्ट्राइक.
राहिल अन्सारीने एकदम बघायला गेलं तर माहोल बनवून टाकला आजच्या दिवसाचा. सुरुवातीला पाहायला मिळाला ज्याने हाफ सेंचुरी खेचली मुजीब, परंतु इकडे शॉट चेंडूला उचललाय, पुलचा फटका आहे आणि हा देखील निघून जाणार. बाउंड्री लाईन पार येतोय षटकार. मास्टर कुछ आज है होने वाला, मेरी आंख फडकती है. आणि राहिल ज्याप्रमाणे खेळतायत ये दिल भी धडक रहा होगा. इकडे काय होत आहे, इकडे चुकीच्या एंडला थ्रो. महिराज फिल्डिंग चांगली, परंतु कीपरकडे थ्रो करण्याची गरज नव्हती. स्ट्राईकवर राहिल येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 92 झालेले आहेत. प्रीतम भाई क्या आज का बड़ा स्कोर करेंगे, ये पूरे टूर्नामेंट का बड़ा स्कोर करेंगे? जी हाँ, जिस तरह से बल्लेबाजी हो रही है अभी भी मुझे लगता है 2 गेंदें बची है इस ओवर की. 2 गेंदें बची है. 92 8 बना लेते हैं तो यहाँ पे रिकॉर्ड हो जाएगा, इस टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल हो जाएगा. 99 है, अब देखना होगा 100 बनते हैं क्या. राहिल है तो क्यों नहीं बनेंगे. बेहतरीन कड़क सड़क पे कड़क बेधड़क राहिल अंसारी. यहाँ पे 14 गेंदे 49 रन पर खेलते हुए, और ये बैक टू बैक दूसरे मैच में हाफ सेंचुरी लगेगी क्या आज के दिन की. ये क्या उड़ाया हेलीकॉप्टर महिराज. आखिरी पल में ये खराब फील्डिंग. 4 रन, हाफ सेंचुरी 15 गेंदों में और टीम की सेंचुरी पूरी 36 गेंदों में 102 बनाई यहाँ पे मनोर टीम ने. और तालियों के साथ अब स्वागत होगा राहिल अंसारी का. 53 रन 15 गेंदे इस वक्त राहिल अंसारी. फाइटर अंतिम कॉल असेल, आखिरी कॉल होगा, कैप्टन को भेज दे. तालियां बजती रहनी चाहिए राहिल के लिए. क्या बात है. तारीफ उतनी कम, मुश्किलों से कह दो उलझना न करे हमसे, हर हाल में जीने का हुनर आता है हमें. क्या खूबसूरत बल्लेबाजी राहिल की, तारीफ काबिल. सभी दर्शकों का मनोरंजन करते हुए यहाँ पर राहिल. थँक्यू. पाणी घेऊन जा, पंचासाठी पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. अगदी विनंती आहे टीम रहमान फायटर कॅप्टनला पाठवा. समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे बघा. आयोजकाचा कॉल येते, जो येणार नाही त्याला पेनलाइज केलं जाईल. आकिब कुरेशी टीम के कैप्टन आकिब कुरेशी. आकिब कुरेशी टीमचे कॅप्टन या लवकर. कॅच सुटल्यानंतर काय खेळलाय, त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं तर कॅचेस विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. राहिल सारख्या फलंदाजाला तुम्ही संधी देऊ शकत नाही आणि एका अशा बॅट्समनला तुम्ही संधी दिली ज्याच्याकडे भरपूर स्ट्रोक आहेत. रहमान फाइटर, ये मैच चालू होने से पहले नहीं आया कैप्टन, तो तुम लोग को 5 ओवर, इनको 6 ओवर. ये मैच चालू होने से पहले तुम्हारा कैप्टन टॉस नहीं हुआ तो तुम लोग 5 ओवर खेलेंगे, इन लोग 6 ओवर खेलेंगे. कुछ मचमच नहीं चाहिए फात में. और बाद में आया कुछ नहीं, वो देखेंगे ना हम लोग. लास्ट वार्निंग, पहले ओवर से कॉल कर रहे.
हेलो हेलो माइक चेक. हेलो. रेहमान फायटर, शेवटचा अंतिम कॉल असेल. रेहमान फायटर, समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे. चेंडू जर पडला, मॅच सुरू झाली तर मात्र कमी ओव्हर करण्यात येतील. रेहमान फायटर आलेले आहेत. आ गया. चला, टॉस पडला जाईल. एक बाजूला आपण बघू शकतात आकिब कुरेशी आणि दुसऱ्या बाजूला नावेद. छाप आलेला आहे. टॉस जिंकलाय आणि काय असेल निर्णय? फील्डिंग लेंगे हम लोग. फील्डिंग लेंगे. कितना प्रेशर रहता है कि ये नॉकआउट मैच है, लीग मैच में एक चांस रहता है, लेकिन टॉप 6 में आपने यहाँ पे कदम रखा है, लेकिन यहाँ पे नॉकआउट मैच है. कितना प्रेशर रहेगा इस मैच का? प्रेशर तो नहीं है, लेकिन प्रेशर इस बात का है कि हमारे 2 फील्डर नहीं है, फवाज और मुदस्सर, तो उस थोड़ा हम लोग को नुकसान हो सकता है उसका. यस, अच्छे प्लेयर नहीं आए. बेस्ट लक रहेगा आपके लिए. अगर देखा जाए तो फील्डिंग लिए उन्होंने. बैटिंग आई है आपके, पहली बैटिंग करनी होगी. आप टॉस जीते तो क्या लेते? देखो, टॉस तो इम्पोर्टेंट नहीं है, लेकिन अब देखते हैं. बैटिंग आया है तो अच्छा रन करने की कोशिश करेंगे. जैसे मुझे लगता है पहले दिन आप खेले थे और आखिरी मैच बैटिंग ही ली थी, अच्छा टोटल बनाया था, तो कॉन्फिडेंस में है बल्लेबाज. कितना देखना होगा ये मैच सामने वाली टीम आकिब कुरैशी, इनके इस बारे में आप क्या कहेंगे? सामने वाली टीम भी बहुत अच्छा है, उनका बॉलिंग अटैक अच्छा है, पर हम लोग कोशिश करेंगे रन 70+ हो ये मैच में. यस. और एक आखिरी सवाल, जिस तरह की ये टूर्नामेंट है, एक अच्छा प्लेटफॉर्म दिया है इलियास भाई ने, तो आने वाले जो दिन है वो कितने बदलेंगे इस टूर्नामेंट के बाद अपने सभी खिलाड़ियों के लिए? ये ऑर्गेनाइज की बात करूँ तो जैसे इलियास सर है, आसिफ भाई है, नवाज भाई है, बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजर है, और आने वाले यंग प्लेयर लोग के लिए बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है, जो कि आगे चल के और अच्छा क्रिकेट हो सकता है पालघर डिस्ट्रिक्ट का. यस, देखा जाए तो ये पहली टूर्नामेंट फरवरी में फिर से एक बार मुस्लिम लीग देखने मिलेगी हमें, जो कि 2 तालुका मिल की लीग है. देखा जाए तो वो भी बड़ी लीग देखने मिलेगी फरवरी में. 24, 25, 26, 27, 28 उनके ऑर्गेनाइजर भी इलियास जी पठान हमें दिखाई देंगे. देखा जाए टॉस हो गया, टॉस जीता है इस वक्त रहमान फाइटर ने और फील्डिंग ली है. विरार की टीम और वसई की टीम खाने के लिए आ जाइए. विरार की टीम और वसई की टीम खाना रेडी है, खाने के लिए आ जाए. जल्द से जल्द मैच स्टार्ट किया है. बहुत ही बड़ा टारगेट यहां पर रखा है माजिद फाइटर के सामने. देखना है कैसी बल्लेबाजी करते हैं साकिर अली, जो कि बहुत ही फॉर्म में है बल्लेबाज, अपनी टीम के लिए क्या करते हैं. और अफाक जो कि स्ट्राइक करेंगे, और नॉन स्ट्राइक पर साकिर अली. और हमारे साथ जो कि हमारे प्रीतम भाई ज्वाइन हो चुके हैं, उनकी खूबसूरत आवाज आप सुनेंगे अगली गेंद से. यस, धन्यवाद मजर भाई. देखा जाए तो एक जो दबाव रहता है स्कोरबोर्ड का, वो अपने आप आ जाता है बल्लेबाज पर जब 103 रन बनाने. और उसमें इस टीम की खासियत है कि इनके पास गेंदबाजी बहुत अच्छी है, खास करके इनके कप्तान आमिर. इन्होंने पिछले 2 मैचों में ऐसी गेंदें डाली थी, कुछ इस तरह की लाइन लेंथ और इस तरह की गेंदबाजी देखने मिली. काफ़ी अच्छा ये खिलाड़ी है. काफ़ी देखा जाए तो ये अच्छा खेल रहा है लड़का. आप रनअप देख सकते हैं, आप उनकी बॉडी लैंग्वेज देख सकते हैं. हमेशा कॉन्फिडेंस रहता है, पॉजिटिव में रहता है. और आप ये गेंद देखिए, दोनों गेंद डॉट गेंद डाली है शुरुआत में. भले 103 है, लेकिन ऐसा नहीं है कि 103 बनाए तो हल्के से डाल दे. ये फुल टच गेंद मिली थी, अच्छा स्ट्रॉप. ये करना है सभी टीमों को. हमारे बल्लेबाजों ने अच्छा काम किया है तो हम लोग आराम से खड़े रहेंगे, ऐसा नहीं है. हमको भी यहाँ पे अपना 100% देना है. सही कहा, हर एंड से देखना है अपने को. आपको फील्डिंग में भी उतनी मजबूती दिखाई देगी, तभी आप मैच जीत सकते हैं. और जो कि अंपायर ने यहाँ पर डेट करार दिया है.
आमिर जो कि तीसरी गेंद डालने के लिए तैयार, सॉरी चौथी। शाकिर आहे स्ट्राईकला, टार्गेट मोठा आहे 103चं, चांगला आहे परंतु काय क्षेत्ररक्षण आहे, सुपर फिल्डिंग। मात्र बघायला गेलं तर मनोर टीम घरून सेट होऊन आलेले 7 वाजेपासून जशी काय प्रॅक्टिस करतायत या मैदानावर अशा रीतीने मात्र खेळतायत। नक्कीच प्रीतम सर, तुम्ही सांगितलं 100% द्यायला लागेल आणि या वेळेला फिल्डिंग 100% देताना पाहायला मिळालं आपल्याला। चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4 आणि धावा झाल्या त्या म्हणजे 2। फुलटस आहे, कॅच होईल का? यस, अगदी फुलटस चेंडूवर विकेट। रहमान 11 प्लेइंग लिस्ट पाठवून द्या। आकिब कुरेशी आपली प्लेइंग लिस्ट पाठवा, समोरच्या टीमची प्लेइंग लिस्ट आलेली आहे। विकेट येतोय, देऊया संधी डीजे मास्टरला, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। उनकी फेवर में ही हो रहा है आज, जो भी मनोर के फेवर में हो रहा है। आज रिवर्स स्वीप भी किया तो सीधी फील्डर के हाथों में गेंद जाते हुई, तो कई तकदीर भी साथ दे रही है मनोर टीम के साथ। ये देखा जाए तो यही फर्क है, फील्डिंग का ही फर्क है। पिछली इनिंग में जो तारापुर टीम ने फील्डिंग की है उसकी वजह से स्कोरबोर्ड पर 102 लगे, और यहाँ पे अगर देखा जाए तो अभी कुछ रन हो सकते थे, यहाँ पे शायद 2 बाउंड्री आ सकती थी, लेकिन दोनों ही अच्छी फील्डिंग की है। इसी वजह से आप देख सकते कि 5 गेंदे हो चुकी है, 1 विकेट और रन बने सिर्फ 2। तीनों फुल टॉस गेंद और फील्डिंग अच्छी की है। पावर प्ले में आप देख सकते हैं नए बल्लेबाज मैदान में आते हुए तैयब। यहाँ पे फिर से एक बार फुल टॉस गेंद, यॉर्कर ढूंढ रहे गेंदबाज, लेकिन गेंद जो है वो फुल टॉस पे तब्दील हो रही है। फिर भी 1 ही रन मिलेगा। 1 ओवर में अगर देखा जाए तो 1 ओवर में सिर्फ बने 3 रन, अब 5 ओवर में 100 चाहिए। 5 ओवर में बनाने 100, मतलब आप देख सकते हैं कि 20 की औसत से रन बनाने हैं। अगर देखा जाए तो यहाँ पे बल्लेबाज जो है वो बल्लेबाज को याद दिलानी होगी, विवन रिचर्ड की याद दिलाने की, एडम गिलक्रिस्ट की, पोलार्ड की तरह खेलना होगा, रसल की तरह खेलना होगा, यहाँ पे मसल के रख देना होगा गेंदबाज को, तब जाके कहीं मैच जीतेंगे। 4 गेंदें खराब थी लेकिन उनका कोई फायदा नहीं यहाँ पर उठाया। यस, युवराज की तरह 6 बॉल 6 छक्के लगाने होंगे, गिब्स की तरह 6 बॉल 6 छक्के लगाने होंगे, कुछ इस तरह की बल्लेबाजी करनी होगी। और गेंदबाजी में राहिल, इनका तो सिक्का चल रहा है इस टूर्नामेंट में, ये कहूँगा। आज मात्र बघायला गेलं तर कमालीची इनिंग, बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये 2 हाफ सेंचुऱ्या पाहायला मिळाल्या। मुजीब आणि त्याच्यानंतर राहिल। चांगला चेंडू आहे, इकडे मात्र 1 धाव, डायरेक्ट हिट, अगदी खराब फेकी। 1 धाव असेल, स्कोरबोर्डचा विचार केला 4 धावा धावपलकावर, अगदी संत गतीने धावत आहेत। दुसरा चेंडू राहील, गुड बॉल। आता बॅटवर चेंडू देखील येत नाही, एज लागली जाते। अगदी मात्र चांगली फॅटिंग, चांगली गोलंदाजी होत असताना मनोर टीम करून टीम मधलं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे मनोर टीमचं। अगदी सगळे प्लेयर्स एकमेकांना समजून खेळत असताना आपण बघू शकता यावेळेस पाहायला मिळतात। काल मी बघितलं थोडी टीममध्ये वादावाद जेव्हा होते तेव्हा टीमचं माहोल देखील बिघडतं, आणि इथे खूप चांगला माहोल पाहायला मिळते। यावेळेस आपण बघू शकता डायरेक्ट हिट पुन्हा एकदा, परंतु 1 धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड पाहायला मिळते ते म्हणजे 6। अगदी शांततेने मॅच खेळत असताना मनोर टीम पाहायला मिळते। बघितलं मनोर टीमचं जे कॉम्पिटिशन आहे किंवा त्यांची जी कॅप्टनशिप आहे, अगदी शांत माहोल आहे। यावेळेस आपण बघू शकता फटका फसलाय, उंच गेलाय, इकडे कॅच नाही झाला। यावेळेस मात्र कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय। यावेळेस आपण बघू शकतात की पहिला खराब काम होत असताना मनोर टीम कडून या मॅच मध्ये
7 स्कोर कार्डवर आहेत. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी यानंतर टॉप 6 ची तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका आता मात्र पाहायला मिळते पॉईंटच्या भागामध्ये. अगदी 4 धावा येतील. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळते. बघा ज्यांची मॅच नाही आहे कारण की मोठा ब्रेक आहे तर जेवण तयार आहे, जेवून घ्या विनंती आहे. यावेळेस फटका फसलाय, इकडे उंच गेलाय क्षेत्ररक्षक. अशी कॅचिंग करणं गरजेचं होतं आणि ही कॅचिंग केली. यावेळेस आपण बघू शकतात षटक क्रमांक दुसरं समाप्त. 11 धावा ह्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आतशबाजी करनी होगी अगर अपने को मैच जीतनी होगी तो. माजिद फाइटर कई अपने मेंटेलिटी खोती हुई दिख रही है यहाँ पर और बड़ा लक्ष्य रखा है. वो लक्ष्य का पीछा करना है तो आपको ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी क्योंकि क्रिकेट चीज़ ही वैसी है. आपको एक अच्छा परफॉर्मेंस दिखाना होगा. प्रेशर में आपको बिखरना नहीं है, निखरना है. तो वो बल्लेबाजी आपको यहाँ पर दिखानी होगी मैदान में क्योंकि क्रिकेट बहुत हसीन है. कभी हंसाती है तो कभी रुलाती है. लेकिन जो क्रिकेट की भीड़ में खुश रहता है क्रिकेट उसी के आगे सर झुकाती है. तो आपको वैसे बल्लेबाजी करनी होगी यहाँ पर और वैसे स्ट्रोक दिखाने होंगे. चाहे रिजल्ट कुछ भी आए, परिणाम कुछ भी आए, लेकिन आपको यहाँ पर प्रेशर हैंडल करना होगा. क्या कहते हैं प्रीतम भाई? यस सबसे पहले तो राहिल भाई वो प्लास्टिक अगर ग्राउंड के बाहर डाल दे तो धन्यवाद. जरूर आप देख सकते हैं. धन्यवाद राहिल भाई. देखा जाए तो देखा है क्रिकेट के खेल में अच्छे बल्लेबाज होते हैं टीम के पास, लेकिन जब स्कोर जो है वो अपने हाथों के बाहर चला जाता है तो फिर मोरल डाउन हो जाता है. बहुत सारे टीम का देखा है. लेकिन शुरुआत अगर अच्छी होती है तो वापस कॉन्फिडेंस आ जाता है. लेकिन यहाँ पे शुरुआत भी देखा जाए तो खराब होती हुई. 11 पे 2 विकेट जा चुके हैं. अभी भी बनाने हैं 93 रन. देखा जाए तो 92 बनाने हैं जीतने के लिए. 103 का अगर टारगेट है वो 4 ओवर में 92, तो आतिशबाजी तो करनी होगी. वो भी एक साथ अगर टीम को लगातार 5-6 सिक्सर लगाने पड़ेंगे. तो इनके टीम के लिए अगर ये छक्के को 8 भी दी जाए तो भी मुश्किल हो जाएगी ऐसा लग रहा है. अभी 1 रन जरूर मिलेगा. इस गेंदबाज ने इम्प्रेस किया है इस टूर्नामेंट में. कैप्टन कैसा होना चाहिए ये बताते हुए, हर के युवा खिलाड़ी है. जिस तरह MS धोनी को कप्तानशिप दी गई थी, काफ़ी सारे सीनियर्स थे उसमें. कपिल देव को कप्तानशिप दी गई थी, 6 सीनियर्स थे उसमें. तो ये भी खिलाड़ी मुझे लगता है यंग ही है और यंग प्लेयर को ही उसने चॉइस की है. आप देख सकते हैं सभी खिलाड़ी मुझे लगता है 25 के अंदर वाले ही है. तो ये टैलेंट को देखा है इन्होंने. शायद आप देख सकते हैं टैलेंट तो उन्होंने दिखा दिया. पहले बल्लेबाजी में भी दिखाई और अभी गेंदबाजी में भी दिखा रहे. तो युवा है और बहुत ही बेहतरीन है, ऑलराउंडर परफॉर्मेंस दे रहे. तो ज़रूर वहाँ पर उनको कप्तान की भूमिका निभा रहे अपने टीम के लिए और काफ़ी अच्छा प्रदर्शन भी दिखा रहे मनोहर की टीम. और महिराज जो कि फील्डिंग अच्छी दिखाई है, बल्लेबाजी कैसे दिखाते देखना है. बॉलिंग से तो निराश किया उन्होंने, लेकिन अभी स्कोर भी इतना बड़ा है कि आपको 1-1 दुक्के से कुछ नहीं होना है. आपको 1-1 2-2 नहीं 4-4 छक्के लगाने होंगे मैदान में. 1-1 ओव्हरमध्ये 4-4 सिक्सर पाहिजेत. आणि या ओव्हरनंतर तर लगभग पुढच्या ओव्हरपासून मला तर वाटते स्कोरबोर्डचा विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट 25 पर्यंत पण जाऊ शकतो. त्याच्या वर देखील जाऊ शकतो कारण की चौकार येत नाही आहेत. एक चांगली गोष्ट या टीममध्ये पाहायला मिळाली. आतापर्यंत मी बघितलं की जे सिनियर असतात त्यांनी खूप क्रिकेट खेळलेला असतो, त्यांना शांत राहणं येतं. परंतु जे यंग असतात ते जोशमध्ये असतात, त्यांना चिडणं माहिती आहे, त्यांना ॲग्रेशन करणं माहिती आहे. परंतु मनोहर टीमचे प्लेयर्स जेवढे पण आहेत अगदी शांत खेळत आहेत. अगदी बघायला गेलं तर युवा आहेत परंतु त्यांच्याकडे कंट्रोल आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही हिरा असाल ना तर हिरा आहेत की काच आहे हे तुम्ही स्वतः सिद्ध करतात. कारण की काच जी आहे ती उन्हात तापते, हिरा आहे तो उन्हात तापत नाही. आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते. अगदी हिरे निवडलेत. इकडे मात्र गोलंदाज आमिरने
कर्णधाराने. त्यामध्ये राहीलचा कॅच सुटल्यानंतर अगदी तो कॅच आता आठवण राहील शेवटपर्यंत. कैच माजिद फाइटर को हमेशा याद रहेगा. जब भी इस टूर्नामेंट की बात होगी तो वो कैच का जिक्र जरूर होगा. शहबाज ने बहुत ही बड़ी गलती की थी और उसका ये यहाँ पर, और ये फुल टॉस गेंद जाती हुई सीमा पार. पहला जबरदस्त हिट माजिद फाइटर के बल्लेबाजों ने निकाला है और इसी बल्लेबाजी करनी होगी अगर लक्ष्य के करीब आना है तो. चाहे रिजल्ट कुछ भी आए लेकिन आपको मनोरंजन दिखाना होगा. ये करना होगा सभी को. ये आकर जो अभी खास करके अगर मैच चली जाती है तो ये लीग मैच है, आप अपना बेस्ट दीजिए. आने वाले अगली टूर्नामेंट में आपका बोली जो है वो बढ़ जाएगी. सामने वाला ऑनर आपको देख रहा है, सामने वाला कॅप्टन आपको देख रहा है की कोण क्या कर रहा है. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22-22. आताच मात्र बघायला गेलं तर ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा जी भारतामध्ये खेळवली जाते. त्यामध्ये कित्येक खेळाडू आपल्या टॅलेंटच्या जोरावर आपण बघू शकतात की त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आपल्या बाजूच्या गावचा मात्र बघू शकतात जो चिंचणी गावाला लागून गाव आहे वरोर गाव, त्या गावचा सुपुत्र प्रज्योत अंबिरे हा मात्र श्रीनगर मला तर वाटते संघातून खेळताना दिसेल. जवळजवळ त्याला 6.5 लाखाची बोली लागली. आता मात्र आपण बघूया 6.5 म्हणजे 6.25 लाखाची 6.75 इतकी बोली त्याला लागली आणि तो मात्र श्रीनगर संघातून खेळ. तुम्ही टॅलेंट दाखवा, तुम्ही चांगला खेळ खेळा, तुम्हाला रिवॉर्ड भेटणार, यात काही वाद नाही. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून दिला इल्याजी पठाण आणि त्यांची कोर कमिटीने, तर ह्याला मात्र दोन्ही हाताने धरा. इथे मात्र चांगला परफॉर्मन्स करा. येत्या काळामध्ये तुम्ही पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतील. पुढे तुम्ही मात्र ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. ISPL मध्ये देखील पाहायला मिळतील. हा फटका चांगला आहे, शाकीर मुल्ला सांगतोय. इथे मात्र प्रयत्न केले जातील, इथे मात्र फटकेबाजी होईल. 6 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28-28. चौथा ओव्हर आणि पहिला चेंडू हाताळला जातोय 28 धावा धावफलकावर. इथे आपण बघू शकतात पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम क्रिकेट प्रीमियर लीग पाहायला मिळते. क्रिकेटचा महासोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 6 टीम आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामधली पहिली मॅच झाली. पहिल्या मॅचमध्ये बाजी मारली टीम वसईने. अगदी दोन्ही बाजूची टीम होती, एक बाजूला विरार, दुसऱ्या बाजूला वसई. वसईने मात्र खूप चांगला खेळ केला, विरारने देखील तेवढाच चांगला खेळ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्या दिशेने शाकीर, क्या बात है, छोटा तीर घाव करे गंभीर, छोटा पॅकेट बडा धमाका. शाकीर मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. मूर्ती लहान कीर्ती महान आपण बघू शकतोय. छोटा पॅकेट मध्ये डायनामाइट लपलाय, यात काही वाद नाही आणि तो आता फुटायला लागलाय. स्कोरबोर्ड 34-34. अजूनही मात्र बघायला गेलं तर टार्गेट बाकी असेल ते म्हणजेच 69 चेंडू असतील तुमच्याकडे. 16 चेंडू आणि 69 बनवायचे आहेत. अगदी खूप दूर राहिलेला आहे हे मॅच, परंतु प्रयत्न करावे लागतील. हा खेळ दाखवावा लागेल. शाकीर अगदी कर्णधार आहे. तिसरा चेंडू देखील फुलटस होता. अगदी गोलंदाज मात्र इकडे लाईन बुल्ला होता, लेंथ बुल्ला होता, परंतु पायावर आदळतोय. एकदा वसेल पाय चोलतोय, एवढा टणक चेंडू आहे. शाकीरला आपण बघू शकतात. हा खूप कडक बॉल आहे. मिडल टू मिडल आला ना तर मात्र लगेच बाउंड्री लाईन पार जातो. याच्यावरून अंदाज येतो की लेदरचा चेंडू किती कडक असेल. तो खेळताना फेस करताना खास करून वेस्ट इंडिजचे 70च्या दशकाचे गोलंदाज हॅट्स ऑफ असेल त्या बॅट्समनला की ते त्यांच्या समोर उभे राहायचे. फुलटस चेंडू आहे, हा देखील फटका, फ्लॅट 6. क्या बात है महिराज. अगदी मात्र यावेळेस डोक्यावरून मस्तक पे दस्तक, वेगावर मात्र स्वार होत असताना हे करणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड 41 झालेला आहे. मॅच ऑन आहे. 62 धावेची अजूनही गरज आहे. 14 चेंडू, 14 मध्ये 62 बनतील का, प्रश्नचिन्ह. अवघड आहे, अशक्य नाही. सुपर कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये मनामध्ये विश्वास आणि मनगटात ताकद इकडे मात्र दाखवली जात आहे.
आणि राहिलवर हल्ला होते. क्या बात है महिराज, आप अगर छक्के लगा सकते तो हम भी कम नहीं है, हमारे हाथ में भी बल्ला है और गेंद को भेजने की ताकत है बाउंड्री लाइन के पार. 6 रन, स्कोरबोर्ड 47. इस ओवर में आता हुआ ये चौथा बड़ा हिट, यानी कि 25 आ चुके हैं. अगर देखा जाए तो 25 बन चुके हैं. 5 गेंदे हैं और 1 गेंद बाकी है. अब जब भी देखा जाए तो मैच नजदीक आएगी तो कैच की तरफ ही नजर जाएगी. यस, महिराजलाच फटके बसले होते आणि इथे शाकीर आणि महिराजने मिळून राहिलवर हल्ला केलाय. ज्या बॅट्समनने मात्र ताकद दाखवली होती त्याच बॅट्समनला आता गोलंदाजीमध्ये मार पडतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इकडे मात्र मिड विकेट काय कॅच आहे. या फिल्डिंगचं मात्र कौतुक करणं गरजेचं आहे. जिकडे मागच्या इनिंग मध्ये सोपा कॅच सुटल्या तिकडे मात्र या इनिंग मध्ये पुढच्या इनिंग मध्ये मनोहर टीमने काही सुपर कॅचेस घेतलेले आहेत. हाच फरक पाहायला मिळाला या मॅच मध्ये. एक बाजूला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या बाजूला खराब फिल्डिंग आणि म्हणून पारडं जड मनोहर टीमचं आहे. चेंडू असतील आता मात्र मला तर वाटते 12 चेंडू मध्ये बनवायचे, त्या म्हणजेच 56. आसिफ भाई 12 गेंदे 56 रन. यहाँ से कम 9 सिक्सर चाहिए बैटिंग टीम को, लगा सकते हैं. प्रीतम जी, मैं आपका आगे का एक बात बताता हूँ. आपने MS धोनी की बात की, जो जब भी उनको कैप्टनशिप थी ना दी थी अपने भारत ने, तो उसका ये कहना था मुझे बैट्समैन बॉलर अच्छे चाहिए, उसके साथ एक फील्डर भी अच्छे चाहिए जो कैचिंग करे, अच्छी फील्डिंग करे. आपको एक गेंद में अगर 2 रन दे दे और लूज फील्डिंग करेंगे और 2 रन दे देंगे, ऐसे प्लेयर नहीं चाहिए. तो आज माजिद फाइटर के साथ वैसे ही हो गया. जो माजिद का कैच छोड़ा ना उस पर पूरा टर्निंग पॉइंट हो गया. 100 के ऊपर स्कोर नहीं चेस कर सकते. प्रीतम जी, आपका एक फील्डर भी अच्छा रहना चाहिए जो कैच. आप 11 प्लेयर बैटिंग बॉलिंग के लिए लेते हो मगर अच्छा फील्डर नहीं लेते हो. अगर बॉलर कैच छोड़ देगा तो उसका मतलब क्या है. ये बिलकुल सही कहा आपने. कारण की MS धोनीने देखील सांगितलं एखादा बॅट्समन कधी धावा बनवेल कधी नाही बनवेल, एखादा बॉलर कधी चांगली बॉलिंग टाकेल कधी नाही टाकेल, परंतु एखादा चांगला क्षेत्ररक्षक तुम्हाला नेहमीच धावा वाचवून देईल. आणि इथे देखील तेच पाहिलं मी बऱ्याचदा बघतोय, बऱ्याच ठिकाणी बघतोय की चांगला प्लेयर सिनियर प्लेयर्स जेव्हा असतात तेव्हा ते जागा सोडत नाही आणि चांगला प्लेयर एखादा जो चांगला असतो तो बसून राहतो. PDPLला एक मॅच बघितली, त्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं की दांडीचा अनिकेत सारखा चांगला बॅट्समन अनिकेत आरेकर हा 12वा बसलेला होता आमच्या बाजूला. आणि म्हणजे त्या टीममध्ये त्याची बऱ्याच ठिकाणी जागा बनत होती, परंतु कॅप्टनची काही विचारधारा अलग असते आणि त्याने नाही घेतला. आणि बघता बघता त्यांनी 12मध्ये 17ची मॅच गमावली. त्यामध्ये बघायला सिनियर खेळाडू चिंचणी गावचे लेजेंडरी खेळाडू राजकुमार होते, नवली गावाचे लेजेंडरी खेळाडू प्रणय घरात होते, तरी देखील मॅच बनता आली नाही. तर कधी कधी टॅलेंटला तुम्ही महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि इथे देखील मी कौतुक करेल, यावेळेस शाकीर आहे तर मॅच आहे. शॉर्ट पिच चेंडू, ये खिलाड़ी नहीं ये ब्रांड बन चुका है तारापुर का. शाकीर मुल्ला ऑन फायर. 6 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 53 आलेले आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 50. बोल दो उसको. खुद नहीं. वेल शॉट. काय फटका आहे, काय खेळाडू आहे. ना सूरत देखते ना मूरत देखते, ये अपने टीम की जरूरत देखते हैं. इकडे काय मात्र फटका सजवलाय शाकीर मुल्ला. ये खिलाड़ी नहीं ये पहचान बनती हुई तारापुर की. अंडरम क्रिकेट म्हणा किंवा औरम क्रिकेट म्हणा, जिद्द कशी असावी
तर जिद्द शाकीर सारखी असावी. इथे आपण बघू शकता षटकार येत आहे, चौकार येत आहे. तू रुके नहीं, तू झुके नहीं, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ. अगदी झोकून द्यावं लागेल. आग का दरिया है, डूब कर जाना है. आणि इथे आपण बघू शकतात शाकीर तयार आहे. 2 आले षटकार. जी टीम रिलॅक्स होती 3 ओव्हर नंतर त्या टीमला चर्चा करण्यास भाग पडलं या फलंदाजाने. यालाच क्रिकेट म्हणतात. काल सुद्धा चेसिंगला त्याने 37 खेळल्या. इकडे त्याहूनही चांगली खेळावी लागेल. 44 पाहिजे तर 10 मध्ये. अभी भी दिल्ली दूर है लेकिन यहाँ पे शाकिर हार मानने को तैयार नहीं और ये होना चाहिए. अगर हमें कप्तान बनाया है तो हम उस तरह की इनिंग भी खेलेंगे. हमारे ऑनर को नाराज नहीं करेंगे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. अगदी योग्य जागेवर ऑनरने पैसा लावलाय असं म्हणायला हरकत नाही. ऍक्च्युली प्राइसलेस हा खेळाडू पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 60, 53 पाहिजेत. सॉरी 43 पाहिजेत. पुन्हा एकदा मात्र हात खुलताना वाईटचा इशारा. गोलंदाजावर प्रेशर. चाय में डुबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ गेंदबाज बल्लेबाज किसी काम का नहीं होता है. आणि इकडे तेच पाहायला मिळते. पुन्हा एकदा शाकिर, क्या बात है. डर तो गया था मैं फासले को देखकर, चलता गया मैं रास्ते को देखकर, मेरी मंजिल मेरे नजदीक आ गई मेरे हौसले को देखकर. पंछियों को आसमां मिलेगा, ये उनके खुले हुए पंख बोलते हैं. खिलाड़ियों को मंजिल मिलेगी, ये इनके हौसले बोलते हैं. हौसला बुलंद रखा है शाकिर ने. काय फटकेबाजी करतोय. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 67, 37 अभी भी बनाने हैं. गेंदे रहेंगी 9 गेंदों में 36 बनाने हैं. 36 पाहिजेत आता 9 मध्ये. 3 मध्ये 3 आलेले आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाही, कोणतेही टार्गेट मोठं नाही. शाकिरने अगदी इकडे मात्र जिम्मा उचललाय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. वाईट चेंडू राहील. अगदी सांगतोय स्टंपच्या मागून. हरकत नाही, हा चांगला चेंडू नाही आहे, हा वाईट आहे. आणि इकडे मात्र आलाय वाईट. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. 68, 68. चेंडू 9 धावा बनवायच्या 32, 35 आणि त्यामध्ये काही कमी होणार. यावेळेस 1 धाव असेल. खराब चेंडू होता. अगदी खराब चेंडूवर प्रहार झाला नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या यावेळेस 69. शाकिरचा विचार केला इंडिव्हिज्युअल स्कोरचा तर आपण बघू शकतात 13 मध्ये 36 आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे 34. 8 चेंडू 34 धावा. काय कमालीचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आजचा दिवस मात्र पैसा वसूल दिवस आहे. सुपर संडेला सुपर मॅचेस पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला मात्र मॅच पाहायला मिळाली. एक बाजूला टीम होती विरार, दुसऱ्या बाजूला वसई. अगदी रोमहर्षक रोमांचक. दुसरी देखील मात्र उत्कंठा वाढवणारी मॅच. रोमहर्षक रोमांचक. काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच ऑफ साइडला खेळलेला हा फटका. यावेळेस आपण बघू शकता ज्याला ऑफ स्टंप माहिती असते तो ऑफ साइडचा फटका खेचतोय. 4 धावेची चेंडू मात्र निघून जाणार सीमारेषा पार चौकार. जुना चेंडू पूर्व मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू फेकून झालेत. 5 चेंडू मध्ये मात्र इथे धावांचा विचार केला. धावा 73, 73 धावा. बरोबर 30 पाहिजेत. 7 चेंडू 30 धावा. असं वाटलं नव्हतं जेव्हा मॅच सुरुवात झाली होती तेव्हा असं वाटलं होतं की ही मॅच एकतर्फा मनोर घेऊन जाईल. परंतु शाकिर आणि त्याचबरोबर महिराज आणि त्याचबरोबर शेफ अली यांनी सांगितलं की इकडे जोपर्यंत आम्ही हरत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकलेले नाही आहेत. 4 धावा मिळतील. 30 धावेची गरज. 7 मध्ये प्रेक्षकांनी अगदी 2 ओव्हर नंतर मी म्हणेल की इथे तिथे जायला सुरुवात केली होती की 4 ओव्हर आहेत थोडं रिलॅक्स होऊन येऊया.
परंतु त्यानंतर बघायला गेलं तर आता जे आले असते रिलॅक्स होऊन त्यांना कानावर विश्वास बसणार नाही की मॅच इथपर्यंत आलाय. नक्कीच प्रीतमजी, प्रेक्षकांची पावलं मात्र पुन्हा मैदानाच्या दिशेला वळवली. साकीर मुल्लाने चमत्कार करून दाखवला आहे. दमदार खेळी. कालच्या दिवसात ज्या वेळेला करो की मरोची स्थिती होती, 71चं उद्दिष्ट होतं, सातत्यपूर्ण खेळी चालवली आणि नंतर जी आक्रमकता दाखवली, सामन्याला विजय करून दिलेला, यावेळेला देखील ते चित्र मैदानात दाखवताना प्रेक्षकगणांची हजेरी, अलौकिक हजेरी लागली गेलेली आहे प्रेक्षकांची. येस, ज्याप्रमाणे आपण फक्त ज्याने डोळ्याने बघितले तो मानतो, जो डोळ्याने नाही बघितले तो विश्वास ठेवत नाही. त्यामुळे चमत्कारला नमस्कार केलं जातं. एज लागलाय, परंतु इकडे स्ट्राईकवर असेल शाकीर, कारण की 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये 30 धावेची गरज आहे. मी म्हणेल की इथे जिंको कोणी, इथे क्रिकेट जिंकणार, इथे मुस्लिम क्रिकेट जिंकणार, यात काही वाद नाही. इकडे अगदी चांगला खेळ दाखवला या मुस्लिम बांधवांनी. काय कमालीचा खेळ, म्हणजे सांगत आहेत की ही जिल्हास्तरीय लीग आहे, इथे हाच खेळ पाहायला मिळेल. इकडे तुम्हाला सोपा खेळ पाहायला मिळणार नाही, कारण की टेनिस क्रिकेटचा खेळ हा आता साध्या बोळ्यांचा राहिलेला नाही आहे. एक काळ होता जेव्हा मात्र गावचे 6-7 मेन प्लेयर, कधी कधी प्लेयर नसायचे तर 2-3 असेच जे फिडिंगला असायचे ते घेऊन जायचे आणि स्पर्धा जिंकून यायचे. परंतु आता तसं राहिलं नाही. आता तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर 11चे 11 प्लेयर तुमच्याकडे चांगले प्रॅक्टिसचे असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे काहीतरी 2 ते 3 प्लेयरकडे एक्सपेक्टर बॅटिंग किंवा बॉलिंग असणं गरजेचं आहे, तेव्हा स्पर्धा जिंकता येते. इकडे तोच खेळ पाहायला मिळतोय. शाकीरला मात्र सलाम असेल, जिद्द ठेवलेली आहे. आता सुरुवातीचे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असतील बॅटिंग टीमसाठी, खास करून. बॉलिंग टीमला मात्र 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत किंवा एकच चांगला चेंडू हाताळायचा आहे, आपोआप ते मॅच जिंकतील. 6 मध्ये 30. चला चर्चा कमी करा, फिल्डिंग सजवून घ्या. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे, मॅच ऑन करा. 6 मध्ये 30 ची गरज आहे. 6 मध्ये 30 ची गरज आहे. चला स्पीडअप ठेवा. आता बघायला गेलं तर भरपूर चर्चा करण्यासारख्या आहेत मागच्या इनिंगच्या. कॅच ड्रॉप म्हणा, मिस फिल्डिंग म्हणा, लास्टची मिस फिल्डिंग त्यामध्ये चौकार गेला. परंतु आता ते मागे वळून बघून फायदा नाही. जे समोर आहे त्या समोर आहे त्यावर लढावं लागेल. चला 1 ओव्हर आणि 30 ची गरज आहे. घाई करा, थोडा स्पीड. मनोर टीम, आतापर्यंत खूप चांगला डिसिप्लिन तुमच्याकडून पाहायला मिळालेला आहे. आम्ही अपेक्षा करतोय की यापुढेही तुमच्याकडून तोच डिसिप्लिन पाहायला मिळेल. 1 ओव्हर 30 धावेची गरज आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच फहाद. काही सुपअप मात्र आपण बघू शकतात कामगिरी होत असताना. शाकीरसाठी सलाम नक्कीच असेल. इकडे पहिला चेंडू डॉटने सुरुवात. 5 मध्ये 30 ची गरज. हा पहिला चेंडू खूप महत्वाचा होता गोलंदाजासाठी. हा कॉन्फिडन्स देऊन जाईल गोलंदाजाला, कारण की अगदी चांगल्या बॅट्समनला त्यांनी चकवलंय. 5 चेंडू आणि 30 धावेची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इकडे सिंगल सुनिश्चित करतोय यावेळेस विजय, जो म्हणजेच मनोर संघ आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या फेरीमध्ये. यात काही वाद नाही, गोलंदाज कोणती चुकी करेल तर, कारण की चेंडू आता मात्र 4 आहेत आणि 29 धावेची गरज आहे. शेफअली ऑन स्ट्राईक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली मॅच. अगदी मात्र बघायला गेलं तर बऱ्याचशा चुका झाल्या माजिद 11 तारापूर टीमकडून आणि त्यामुळेच मात्र कुठे ना कुठे आता औपचारिकता, एक्स्ट्रा वेळ, एक्स्ट्रा टाइम यावेळेस गोलंदाज घेतोय. फहाद आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 28 पाहिजे 4 मध्ये. वाईट चेंडू. 4-28. चांगला चेंडू. अपील करतायत परंतु पंच सांगताय नोट आउट. 3 मध्ये यावेळेस 27 ची गरज. मी म्हणेल की सुरुवातीचे जे 2 षटक हाताळले कर्णधाराने, आमिरने, कुठे ना कुठे आता ते बघत असतील
ते विचार करत असतील की त्या षटकामध्ये धावा आल्या असत्या तर इकडे मॅच देखील बनली असती. 103चं टार्गेट आणि त्यामध्ये तुम्ही जर 80 पर्यंत पोहोचत आहेत तर मात्र तुम्ही चांगली बॅटिंग केली आहे, ती सुद्धा मात्र एक चांगली टफ फाईट देत असताना. पण आता डॉट चेंडू. यापुढील होणारी मॅच एक बाजूला डहाणू टीम असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच रेहमान फायटर. टॉस जिंकलाय रेहमान फायटरने आणि फिल्डिंग घेतलेली आहे. आमंत्रित केलं डहाणू टीमला बॅटिंगसाठी. स्विच हिट. काय यॉर्कर चेंडू फहाद हातोरटे. सुपर मात्र गोलंदाजी यावेळेस फहाद कडून. यस, तो यहाँ पे मैच जीता है मनोर टीम. अल्तमास ने ये मैच जीता है. तो चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ. मैन ऑफ द मैच राहिल अंसारी जिन्होंने बनाए 50 रन पूरे 53. तो किसके हाथों से देना? यस, चला राहिल अंसारी यायचं आहे पटकन टास्का बॉस कडे. मॅन ऑफ द मॅच वितरित केला जाईल आपल्याला आसिफ भाई के शुभ हस्तों से. मैन ऑफ द मैच दिया जा रहा है और आएंगे राहिल अंसारी. बहुत ही खूबसूरत पारी यहाँ पे खेली गई जिनके बल्ले से बेहतरीन और सुपर स्कोर भी दिखा दिया इस टूर्नामेंट का. हालांकि 99 सुपर स्कोर था, इसको ब्रेक कर दिया गया है. अल्तमास मनोर टीम के